नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 13 ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,52,500. 22 कॅरेट दर आहे 1,40,300. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,36,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत रेडी टू कुक स्पेशल, व्हेज आणि नॉनव्हेजच्या 100हून अधिक उत्पादनासह चवीचा नवा अनुभव देणारे महाराजेशाही मसाले आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय. आजऱ्यातील हत्तीग्रामसाठी 90 कोटी. वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. तिलारीतील हत्ती अधिवासासाठी 12 कोटींचा प्रस्ताव. घाटकरवाडी इथं हत्तीग्राम. खाद्य, कुंपण आणि सुरक्षित अधिवासाच्या उपाययोजनांवर भर. अपघात करता पुरुष गमावलेल्या शिंदे कुटुंबाला रवळनाथची आर्थिक मदत. नीता शिंदे यांच्या कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसाठी दिले 21,000 रुपये. रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम. दलित वस्त्यांसाठी मंजूर हायमॅक्स दिवे अन्यत्र बसवल्यास कारवाई. गटविकास अधिकारी वृषाली यादव यांची भूमिका. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. गावनिहाय चौकशीची मागणी. पाणीपट्टी करवाडीला आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांचा तीव्र विरोध. नळ जोडणीसाठी दरमहा 150 ते 400 रुपये पाणीपट्टी आकारण्याच्या शासन निर्णयाला आक्षेप. ग्रामपंचायतीचा अभिप्राय घेऊनच निर्णय घ्यावा. जिल्हा परिषद आणि शासनाला विरोध कळवण्याची मागणी. भूमिपुत्र कंत्राटी कामगारांच्या न्यायासाठी शिनोळी MIDCत गेट बंद आंदोलन. शिवसेनेच्या पुढाकारानं कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा. 4 दिवसात संयुक्त बैठक घेण्याचं आश्वासन. कामगारांच्या हक्कांवर अन्याय होऊ नये, मागण्यांवर सकारात्मक तोडग्याची अपेक्षा. जागृतीमध्ये 1 दिवसीय विद्युत सुरक्षा कार्यशाळा उत्साहात. प्रात्यक्षिकातून विद्युत सुरक्षेचे धडे. 182 विद्यार्थ्यांचा सहभाग. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून विद्युत उपकरणं हाताळताना घ्यावयाच्या खबरदारीचं मार्गदर्शन. इब्राहिमपूर केंद्रशाळेत जागतिक हत्ती दिन विविध उपक्रमांनी साजरा. हत्ती अभ्यासक दत्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना हत्तींच्या जीवनाची घडवली ओळख. वृक्षारोपण, हत्तींच्या गोष्टी आणि मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश. कोवाडमध्ये NSS विभागातर्फे स्वच्छता उपक्रम उत्साहात. प्राथमिक आरोग्य केंद्र, नदीघाट आणि गटारांची विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता. स्वच्छता ही सेवा आणि जबाबदारी. NSS प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांचं प्रतिपादन. शनिवारपासून हत्ती कोल्हे षणमुगम स्मृती चषक शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ. 14 आणि 16 वर्षाखालील गटात MR हायस्कूलच्या मैदानावर रंगणार सामने. 15वं वर्ष. 3 दिवसांच्या स्पर्धेत विजेत्या संघासह वैयक्तिक पुरस्कारांचीही लयलूट. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत शिवराजच्या सुमेधा खाडेचा 6वा क्रमांक. BSc कम्प्युटर सायन्समध्ये श्रेया सुतारनं पटकावला 10वा क्रमांक. 2 विद्यार्थिनींच्या यशानं शिवराज विद्यासंकुलाच्या गुणवत्ता यादीतील परंपरेत भर. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.